नाहीये. टीम निवळी लामज 11 ला चांगली बॅटिंग करावी लागेल. 4 बॉल शिल्लक आहेत आणि मयूर सावंत यांच्याकडे ती क्षमता आहे, प्रतिभा आहे, कौशल्य आहे. त्याचं आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये मयूर सावंत यांनी खेळ चांगला केलाय. परंतु या मॅचमध्ये धावा कुटाव्या लागतील. खोलवर पद्धतीचा बॉल आहे. ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल, एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न, स्ट्रायकर एंडला फेक आणि 2 धावा. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलेला आहे. दुसरी धाव घेताना फलंदाजांनी दुसरी धाव घेतलेली आहे. ही धाव अपुरी पडलेली आहे. फलंदाज सेफ आहेत की नाही आहेत याची पडताळणी आता केली जाईल. प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलं काय? क्षेत्ररक्षक वेगाने आले, बॉलची फेकी केली स्ट्रायकर एंडला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मयूर सावंत यांचा आणि नोट आउट आहेत फलंदाज. बॉल हातामध्ये विसावू शकला नाही आणि यष्टिरक्षकाने फक्त हातच स्टंपला लावले. त्यामुळे पंचांनी कळवलं की फलंदाज नोट आउट आहेत. मयूर सावंत तयार, स्ट्रायकर एंडला. आडब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेळेची चुकता नाहीये. या फटक्याच्या पाठीमागे एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, इथे प्रयत्न केला परंतु खराब अंडरस्टँडिंग दुजरा मिळालाय तो विकेटचा. फलंदाज मयूर सावंत येथील माघारी टीम निवळी लामज 11 ला धक्का क्रमांक पहिला. डीजे मास्टरांनी सुमधुर संगीताची उधळण गेली 4 दिवस आपल्यावरती केलेली आहे. जबरदस्त गाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. चला घाई करा बॅट्समन, आपण घाई करा. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. आपण घाई करा, धावत जा. आपण सहकार्य करा. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. 3 धावा धाव फलकावरती अवघ्या आलेल्या आहेत. टीम निवळी लामज 11 प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकला. याच टीमने अनेक धाडसी निर्णय घेतला की आम्ही प्रथम बॅटिंग करतोय आणि आम्ही टार्गेट सेट करतोय. अजय भातोस यांनी 4 बॉल टाकले, 3च धावा खर्च केलेल्या आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये वैभव चाळके, मोठी जबाबदारी वैभव चाळके यांना आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. धावसंख्या आता हळूवार पद्धतीने पुढे सरकते, 5 वरती जाऊन पोहोचलेली आहे. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक. निखिल देवरे स्ट्रायकर एंडला. एका बॉलच्या पाठीमागे 2 धाबा त्यांनी कुटलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल सत्र क्रमांक 1 चा. शेवटच्या बॉलवरती काय घडलंय? पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो वाईड बॉल. एका दुसरा मोठा फटका आला तर एक आव्हानात्मक स्कोर टीम निवळी लामज हा संघ उभा करेल. फायटिंग स्कोर कोणता असेल या मॅच मध्ये? 10+ एक चांगला स्कोर असेल परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. टीम निवळी लामज 11 ला निखिल देवरे तयार होतील. एका बाजूला अजय भातोस यांनी 5 बॉल टाकलेत, 6 धावा अवघ्या खर्च केल्यात, एक गडी गारद केलाय. शेवटच्या बॉलवरती येईल का मोठा फटका? निखिल देवरे तयार. आडब्या बॅटने जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे केला. दुसरीचा प्रयत्न, स्ट्रायकर एंडला फेक आणि फलंदाज होतील रनआउट. एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. धाव फलक आहे प्रथम बॅटिंग करताना टीम निवळी लामज या टीमने टॉस जिंकताना बनवलेले आहेत धावा 7. विजयासाठी लक्ष आहे सुभाष स्पोर्ट्स माडोश या टीम समोर 8 धावांचं. येणारे बॉल 6. चला फिल्डिंग लावा टीम निवळी लामज. आपण मैदानाच्या आतमध्ये चला. बाकीचे 2 फलंदाज आहेत ते पाठीमागून येतील. आपण निवळी लामज 11 आपण मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा फिल्डिंग लावण्यासाठी. आणि टीम सुभाष स्पोर्ट्स माडोशी आपण बॅटिंग ऑर्डर लगेच मित्रांनो पाठवा. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये चला राणा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि ओएकॅपचा राजा क्वालिफायर होऊन आपल्या समोर होतोय. सुपर 8चा थरार आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 8चा पहिला सामना आहे. ग्रुप ए मध्ये टेबल टॉपर राणा स्पोर्ट्स आणि ग्रुप बी मधून बी4 ओएकॅपचा राजा. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचे आणि
दीपक दादा सावंत यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलेलं आहे आणि ते पारितोषिक आहे नाश्त्याचं. संघाने जर सामना जिंकला तर संपूर्ण खेळाडूंना नाश्त्याची व्यवस्था केली जाईल, ही ऊर्जा आहे. चला घाई करा दोन्ही टीम्स, आपण घाई करा मित्रांनो, बॅटिंग ऑर्डर पाठवा, फिल्डिंग लावा. 8 धावांचं लक्ष आहे, येणारे बॉल आहे 6. दोन्ही संघांना विनंती आहे मित्रांनो, वेळ घेऊ नका, आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आपलं सहकार्य फार महत्वाचं आहे. 6 बॉल 8 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडी टीम सुभाष स्पोर्ट्स माडोशी या टीम कडून नितीन दादा जाधव यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी पुन्हा एकदा 501 रुपयाचं पारितोषिक आहे. मुक्त हस्ताने पारितोषिकांची उधळण खेळाडूंवरती केली गेलेली आहे संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये. परंतु महत्वाचं षटक टीम निवळी लामज 11 या टीम कडून ज्यांच्या नावी आहे धवली गावचे वैभव चाळके. आयकॉन खेळाडू आहेत, नामवंत आहेत, परंतु आज गोलंदाजीमध्ये चांगला खेळ करावा लागेल. 6 बॉलच्या पाठीमागे 8 धावांचा बचाव करायचा आहे. प्रारंभिक जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अकालपे गावचे अजय भातोसे आणि त्यांच्या सोबतीला कुसापूरचे शैलेश शेलार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. 6 बॉल 8 ची गरज. मॅचला होते सुरुवात. 6-8 चा थरार, रोमांच थरार पदलालित्य, संघर्ष नाट्य तुंबड युद्ध, आनंदाच्या लाटा पराभवाची ओहोटी, अभेद्य फळी भेदणारी विवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा, कोयना प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा दैदिप्यमान थरार. एका षटकाचा सामना आणि त्या सामन्याचा तुम्हा आम्हाला आस्वाद घेता येतोय. 6 बॉल 8. वैभव चाळके तयार. पहिला बॉल घेऊन निघतायत. समोर आहेत अजय भातोसे. पहिलाच बॉल खेचलाय सी कॉर्नरला. बॉल सी मारीशा पलीकडे. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड. आणि पहिल्याच बॉल वरती अजय भातोसे यांनी फटका खेळलाय ताबडतोड षटकार. बॉलचं दिमागदार स्वागत केलंय अजय भातोसे. 1992 साली क्रिकेट विश्वामध्ये अशा प्रकारचा षटकार पहिल्यांदा लागला. नाव होतं मार्क ग्रेडबिच. या बॉलला सन्मान दिलाय. एक सिंगल धाव. समजदारीचं क्रिकेट. एक मोठा फटका आलाय. एक धाव लगेच चातुर्याने पूर्ण केली. 7 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. एका धावेची गरज. येणारे बॉल 4. एका बाजूला वैभव चाळके यांना प्रयत्नांची पराकाष्ठा आज करावी लागेल. मेहनत मोठी घ्यावी लागेल. कष्ट करावे लागतील. कष्ट ही अशी गोष्ट आहे ना, जीवनात नसलेल्या गोष्टींचे देखील दरवाजे उघडे करू शकते. वैभव चाळक्यांना लढावं लागेल. आज झुंजावं लागेल. चांगल्या खेळाचं सादरीकरण करावं लागेल. सामना संपलेला नाहीये. आणि यावेळेला हा बॉल हवेत उचललाय. सी कॉर्नरला विजयाचा कळस रवणारा फटका खेळलाय फलंदाज शैलेश शेलार यांच्या बॅट मधून. हा मोठा धमाका आणि सामना टीम सुभाष स्पोर्ट्स माडोशी या टीमने जलद गतीने जिंकलाय. हॅलो हॅलो, कोणी आतमध्ये जाऊ नका. आणि आता आपण टॉस करणार आहोत. सुपर 8 चा खरं तर क्वालिफायचा मॅच असणार आहे आणि जो टीम जिंकणार आहे आणि तो सुपर 4 मध्ये प्रवेश करणार आहे. आणि टॉस